नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10th बोर्ड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता आपण 10th चा पार्ट 1 स्टार्ट केलेला आहे आणि आपण चॅप्टर बघतो लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स। लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आपण प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2 आणि 1.3 चा स्टडी केला। यामध्ये आपण एलिमिनेशन मेथड, क्रॅमर्स रूल आणि ग्राफिकल मेथड शिकलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1.4 हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार आहोत। पण तो 1.4 हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करण्या अगोदर आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं असतं, तर त्या आज कन्सेप्ट बघूया। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जे कोणी चॅनलला नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राइब करा। नेक्स्ट पॉइंट आहे बघा, इक्वेशन रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स। तुम्हाला दिलेले जे लिनियर इक्वेशन्स आहेत तर ते आपल्याला रिड्यूस करावे लागतात लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये। मग आता पहिल्यांदा बघूयात बघा, चला इक्वेशन दिले बघा 3/x - 3/y = 4। मग आपल्याला हा चार्ट कंप्लीट करायचा जो तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे। आता चार्ट मध्ये काय सांगितलंय बघा, नंबर ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे तुम्हाला इक्वेशन्स दिलेले, त्या इक्वेशनवरून त्या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल्स आहेत हे आपल्याला बघायचंय आणि त्याच्यानंतर वेदर द लिनियर इक्वेशन ऑर नॉट म्हणजे हे दिलेले इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे की नाही हे चेक करायचं। तर बघा आपण पहिल्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये लिनियर इक्वेशन म्हणजे काय, लिनियर इक्वेशन साठी पॉवर किती लागते किंवा व्हेरिएबल्स कशाला म्हणतात, सोल्युशन कशाला म्हणतात, तर हे सगळं आपण डिस्कस केलेले। ज्यांनी कोणी पाहिलेलं नसेल तर त्यांनी गणित सेतू या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट आहे आपली 10th बोर्डची, तर त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन सगळं व्यवस्थित बघा। तर चला बघा, आता पहिल्यांदा हे इक्वेशन दिले बघा। फर्स्ट इक्वेशन काय, 3x - 4y = 4 हे इक्वेशन दिलेले। मग या इक्वेशन मध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत हे बघायचं आपल्याला। मग नंबर ऑफ व्हेरिएबल्स कशाला म्हणतो आपण, तर A to Z पर्यंतचे जेवढे काही इंग्लिश मध्ये अल्फाबेट मध्ये लेटर्स असतील तर ते लेटर्स आपण जे काही यूज केलेले, किती यूज केलेले त्या इक्वेशन मध्ये, त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो। मग आता इथं बघा, ह्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल यूज केलेत। कोणते दोन व्हेरिएबल यूज केलेत, x आणि y। मग त्यामुळे नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती येणार आहे, आन्सर 2 येणार। आता नेक्स्ट कॉलम मध्ये वेदर लिनियर ऑर नॉट म्हणजे ते इक्वेशन जे दिलेले, तर हे इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे की नाही हे चेक करायचंय। मग लिनियर इक्वेशन कशाला म्हणतो आपण, की ज्या वेळेस व्हेरिएबलची पॉवर 1 असते तर त्यावेळेस आपण त्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणतो। मग जर आपण हे इक्वेशन जर बघितलं तर बघा 3/x म्हणजे x ची टर्म काय झाली, डिनोमिनेटरला झाली, म्हणजेच इथं पहिल्या टर्म मध्ये 1/x व्हेरिएबल झाला आणि इथं काय झाला 1/y व्हेरिएबल झाला। म्हणजे या दोन्हींची पण पॉवर 1 येते का, नाही येते। त्याच्यामुळं हे लिनियर इक्वेशन येणार आहे का, तर काय म्हणणार आपण, नॉट म्हणणार। कारण बघा 1/x म्हणजेच या 1/x ला आपण कसं लिहू शकतोय, x⁻⁻1 आणि 1/y म्हणजेच या व्हेरिएबलला कसं लिहू शकणार आहे, y⁻⁻1 लिहिणार आहे। म्हणजे इथं पॉवर काय झाली, -1 पॉवर झाली। आपल्याला पॉवर किती लागते जर लिनियर इक्वेशन फॉर्म करायचं असेल तर पॉवर 1 लागते। त्यामुळे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे, नॉट अ लिनियर इक्वेशन। सेम त्या पद्धतीने आता सेकंड इक्वेशन बघूया। या सेकंड इक्वेशन मध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल किती यूज केलेत, x आणि y हे दोन व्हेरिएबल्स यूज केले, त्यामुळे नंबर ऑफ व्हेरिएबल्स काय येणार आहे, 2 येणार आहे। आणि लिनियर इक्वेशन आहे का, हे नॉट येणार। कारण इथं सुद्धा बघा काय झालंय, 1/x - 1 ही फर्स्ट टर्म झाली आणि सेकंड टर्म काय झाली, 1/y - 2 झाली। मग ह्याला जर आपण असं लिहू शकतो बघा, x - 1 म्हणजे इथं पण पॉवर किती आली त्याची, -1 आली। त्यामुळे नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती झाले, 2 झाले। आणि हे लिनियर इक्वेशन येणार आहे का, तर नाही येणार आहे। नेक्स्ट बघा 7/2x + 1 आणि 13/y + 2 = 0 हे इक्वेशन दिले। या इक्वेशन मध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती झाले, 2 झाले। आणि हे लिनियर इक्वेशन येणार आहे का, तर हे पण लिनियर इक्वेशन येणार नाही। आणि क्वेश्चन आहे बघा 14/x + y + 3/y - x = 5 हे इक्वेशन दिले। यामध्ये पण आपण दोन व्हेरिएबल्स यूज करतोय। कोणते यूज करतोय, x आणि y हे दोन व्हेरिएबल्स आपण यूज करतोय। आता हे जे दिलेले इक्वेशन आहे बघा 14/x + y + 3/y - x = 5 हे इक्वेशन लिनियर येते की नाही हे मला कमेंट मध्ये सांगा। जेव्हा एक्झामला अशा टाइपचे क्वेश्चन्स येतील तर त्यावेळेस आपल्याला हे जे दिलेले इक्वेशन्स असतील तर त्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला। आणि ते कन्वर्ट केल्यानंतर ज्या आपण 3 मेथड शिकलोय त्या 3 मेथड पैकी कोणत्याही एका मेथडनं आपण हे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो।
मग आता बघा कशा कशा पद्धतीने करायचं. तर हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला रिड्यूस करता येतं लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये. मग काय करणार बघा, इक्वेशन काय दिलेलं, 3/x मायनस 4/y इज इक्वल टू 4. या पद्धतीने इक्वेशन दिलेलं. मग या इक्वेशनला आपण लिहू कशा शकतो बघा, 3 × 1/x मायनस 4 × 1/y इज इक्वल टू 4. अशा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये हे इक्वेशन आपण लिहू शकतो. मग काय करणार आता, हे इक्वेशन आपण लिहिलेलं आहे. मग आता आपण पुट करायचं बघा, पुट 1/x इज इक्वल टू m. ही जी टर्म होती 1/x ची टर्म आलेली, कारण 1/x च्या टर्म मुळेच आपलं काय होत होतं, ते इक्वेशन लिनियर इक्वेशन होत नव्हतं. मग आपण जे दिलेले इक्वेशन आहे तर त्याला आपण लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणतोय. त्यामुळं 1/x साठी आपण m पुट करतोय आणि 1/y साठी n पुट करतोय. मग आता आपण हे करून घेतलं. मग हे जर दोन्ही व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या इक्वेशन मध्ये पुट केल्या तर ह्या इक्वेशनला काय होणार आहे बघा, 3 × m मायनस 4 × 1/y ची व्हॅल्यू किती होती, n इज इक्वल टू 4. मग इक्वेशन काय तयार होणार बघा, 3m मायनस 4n इज इक्वल टू 4. या पद्धतीने आपल्याला आता इक्वेशन मिळालं. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का, तर आहे. कारण इथं आपण 2 व्हेरिएबल्स यूज केलेत, कोणता m आणि n हे व्हेरिएबल यूज केले. आणि दोन्ही इक्वेशनची पॉवर, दोन्ही व्हेरिएबलची पॉवर किती आली बघा, m⁻1 आहे आणि n⁻1 आहे. म्हणजे दोन्ही टर्मची पॉवर झाली 1. त्यामुळे ते लिनियर इक्वेशन आहे. आणि 2 व्हेरिएबल यूज केले त्यामुळे ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आलं. आणि अशा टाइपचे आपण क्वेश्चन्स खूप वेळा सॉल्व्ह केलेले. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, 6/x-1 प्लस 3/y-2 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन दिले. ह्या इक्वेशनला आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. मग कसं आणणार आहे बघा, 6 × 1/x-1 प्लस 3 × 1/y-2 इज इक्वल टू 0. या पद्धतीने इक्वेशन तयार होईल. मग आता इथं आपण पुट काय करणार आहे बघा, पुट 1/x-1 इज इक्वल टू m and 1/y-2 is equal to n. मग इक्वेशन काय तयार होणार बघा, 6 × 1/x-1 ही जी टर्म आहे ह्या टर्म साठी आपण काय पुट करतो, m पुट करतो. म्हणजे 6 × m प्लस 3 × ह्या पूर्ण होल टर्म साठी काय पुट करणार आपण, n पुट करणार. सॉरी इथं 3 आहे, इज इक्वल टू 0. मग काय आलं बघा, 6 × m म्हणजे काय झालं 6m प्लस 3 × n 3n इज इक्वल टू 0. आणि हे जे मिळालेलं नवीन इक्वेशन आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये आलं, तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आलं. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व्ह करूया. फर्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. हे दोन इक्वेशन्स आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. मग फर्स्ट इक्वेशन काय दिले बघा, 2/x मायनस 3/y इज इक्वल टू 15. आणि सेकंड इक्वेशन आहे 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77. आता क्वेश्चन बघितल्या समजतं की हे आपल्याला दिलेले इक्वेशन्स आहेत ते लिनियर इक्वेशन्स नाही. मग काय करावे लागतील, दोन्ही इक्वेशनला आपण पहिल्यांदा लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणणार आहे. आणि इथं 2 व्हेरिएबल्स वापरलेत. कोणते 2 व्हेरिएबल वापरले, तर x आणि y हे 2 व्हेरिएबल वापरले. मग पहिल्यांदा आपण कसं लिहू शकतो बघा, हे इक्वेशन कसं फॉर्म मध्ये लिहिणार आपण, 2 × 1/x मायनस 3/y इज इक्वल टू 50. आणि सेम तसं सेकंड इक्वेशन काय लिहिणार आपण, 8 × 1/x प्लस 5 × 1/y इज इक्वल टू 77. ह्या पद्धतीने दोन्ही इक्वेशन लिहून घेतले. मग आता पुट काय करणार आहे आपण बघा, पुट 1/x इज इक्वल टू m. हे जे 1/x होतं त्याच्यासाठी आपण m पुट करतोय. आणि 1/y च्या टर्म साठी काय पुट करणार आहे, तर 1/y साठी आपण n घेतोय. मग या दोन्ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे इक्वेशन कसं तयार होईल बघा, 2 × m मायनस 3 × n इज इक्वल टू 15. हे झालं इक्वेशन नंबर 1. आणि सेकंड इक्वेशन काय तयार होणार आहे, 8 × m प्लस 5 × n इज इक्वल टू 77. म्हणजे हे इक्वेशन कसं लिहू शकतो आपण, 2m मायनस 3n इज इक्वल टू 15. आणि सेकंड इक्वेशन काय लिहिणार आपण, 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. हे जर दोन्ही इक्वेशन्स पाहिले तर हे दोन्ही इक्वेशन्स आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आले. मग आता आपण हे दोन्ही इक्वेशन्स ज्या 3 मेथड आपण शिकलेले त्या कोणत्याही तिन्हीपैकी कोणतीही मेथड आपण वापरून हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. मग आता बघा, या तिन्ही मेथड मध्ये सर्वात सोपी मेथड कोणती, आता क्रॅमर्स रूल आहे आणि तिथं फुल मार्क तुम्हाला मिळतात.
त्यामुळे आपण हे इक्वेशन क्रॅमर्स रूलनं सॉल्व्ह करूयात. मग एलिमिनेशन मेथडमध्ये कॅल्क्युलेशन्स जास्त आहेत, ग्राफिकल मेथडमध्ये वेळ जास्त लागतो, आणि क्रॅमर्स रूल जे आहे तर ते क्रॅमर्स रूल सोपे. त्यामुळं माझं सजेशन असं असेल की ज्यावेळेस तुम्हाला असा क्वेश्चन येईल जिथं तुम्हाला एखादी मेथड मेन्शन केलेली नसेल की याचं मेथडनं सॉल्व्ह करायचं, तर त्यावेळेस तुम्ही क्रॅमर्स मेथडनं जा. कारण तुम्हाला जे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करणार आहे तर ते इझी मेथडनं कमी वेळामध्ये आणि ॲक्युरेट क्वेश्चन सॉल्व्ह होईल तुमचं. तर चला आपण क्रॅमर्स मेथडनं हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. मग क्रॅमर्स मेथडमध्ये तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा काय करतो आपण, जे दिलेले इक्वेशन आहे तर ते इक्वेशन आपण कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहून घेतो. मग पहिला कॉलम कोणता येणार आहे बघा, 2 8 हा झाला फर्स्ट कॉलम. आता सेकंड कॉलम एन साठीचा -3 आणि 5, आणि थर्ड कॉलम कोणता येणार आहे कॉन्स्टंट टर्मचा म्हणजे 15 आणि 77. अशा पद्धतीने आपण 3 कॉलम काढून घेतले. मग आता क्रॅमर्स रूल मध्ये पहिल्यांदा आपण कॉलम काढल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते तर आपण डी, डीएक्स आणि डीवाय ह्या व्हॅल्यू काढून घेतो, म्हणजेच डिटर्मिनंट फाइंड करत असतो. मग डी साठी कोड मी तुम्हाला सांगितलेला, डी साठी कोड असतो 12, डीएक्स साठी कोड काय असतो 32, आणि डीवाय साठी कोड असतो 13. याचा अर्थ काय असतो, डी ची व्हॅल्यू फाइंड करताना आपण 1 2 म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कॉलमचा डिटर्मिनंट घेतो, डीएक्स साठी थर्ड आणि सेकंड कॉलमचा डिटर्मिनंट घेतो, आणि डीवाय साठी फर्स्ट आणि थर्ड कॉलमचा डिटर्मिनंट घेतो. मग आता डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करूयात. इथं फर्स्ट आणि सेकंड कॉलम कोणता आलाय 2 8 हा झाला फर्स्ट कॉलम, आणि सेकंड कॉलम कोणता झाला -3 आणि 5. डिटर्मिनंट सॉल्व्ह करूयात. आता बघा 2 × 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन केले, 2 × 5 मायनस आतमध्ये ह्या ज्या दोन नंबर्स राहिले तर त्यांची मल्टिप्लिकेशन 8 × -3. मग 2 × 5 बेपंचे 10. आता हे बाहेरचं साइन वजा होतं, आतलं साइन होतं, वजा वजा काय होणार आहे अधिक होणार आहे, आणि 8 त्रिक किती झाले 24 झाले, म्हणजे उत्तर किती आलं 34. डी ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 34 मिळाली. त्याच्यानंतर आता डीएक्स काढायचा आपल्याला, तिसरा आणि दुसरा कॉलम. तिसरा आता लिहिताना बघा तिसराच कॉलम पहिल्यांदा लिहायचा, नाही तर तुमचा आन्सर चुकणार. मग थर्ड कॉलम लिहिला. आता दुसरा कॉलम कोणता आहे -3 आणि 5. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केली बघा, 15 किती येणार आहे 75, हे फॉर्म्युल्याचं वजाच आहे, आणि हे आतमध्ये मल्टिप्लिकेशन केली बघा 7 त्रिक 21 आले 2, आणि हे किती आले 231 आले. मग 75 मधून 231 गेल्यानंतर किती राहतं बघा, इथं आता 75 प्लस मध्ये आणि 231 कसं आहे मायनस मध्ये. मग आपण काय करणार आहे, दोन्हींचे ज्यावेळेस अपोजिट साइन्स येतात तर त्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मग या दोन्हींमध्ये मोठी संख्या कोणती झाली तर 231 झाली, त्यामुळे साइन येणार मायनसचा, आणि 231 मधून 75 वजा केले बघा किती येणार आहे, 11तून 5 गेले 6 आले, इथं 12, 12तून 5 गेले 12तून 7 गेले 5 राहिले, आणि हे काही किती आले -156 आले. आता त्याच पद्धतीने डीवाय आपल्याला फाइंड करायचा. डीवाय किती येणार आहे बघा, पहिला आणि तिसरा कॉलम. पहिला कॉलम होता 2 8 चा, आणि तिसरा कॉलम आहे 15 आणि 77 चा. मग बघा 2 × 77 केलं, उत्तर आले 154, वजा 15 × 8 केलं, उत्तर येणार आहे किती 120 येणार आहे. म्हणजे हे उत्तर किती आलं बघा, ह्याची व्हॅल्यू किती आली 34 आली. व्हॅल्यू किती आली 34. मग आता आपण डी, डीएक्स आणि डीवाय काढलेले आहे. आता पुढचं इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायचे. मग पहिल्यांदा एक्स ची किंमत काढून घेऊयात बघा. एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, एक्स इज इक्वल टू डीएक्स अपॉन डी, डीएक्स अपॉन डी. मग डीएक्स अपॉन डी, डीएक्स ची व्हॅल्यू किती होती -156, -156 डिवायडेड बाय डी ची व्हॅल्यू आपण काढली होती, डी ची व्हॅल्यू किती होती 34 होती. मग -156 भागिले 34, उत्तर किती आलं -9 आलं. मग हे एक्स ची व्हॅल्यू आपण काढून घेतली. त्याच पद्धतीने आता वाय ची व्हॅल्यू काढायची. वाय बरोबर काय असतो फॉर्म्युला, डीवाय अपॉन डी असतो, आणि डीवाय ची व्हॅल्यू किती होती 34 होती. मग 34 भागिले डी ची व्हॅल्यू पण 34, 34 ला 34 कॅन्सल झाले, उत्तर किती आलं 1 आलं. आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढल्यात, पण आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये कोणतं लिनियर इक्वेशन होतं तर हे एमच्या फॉर्म मध्ये, एम आणि एनच्या फॉर्म मध्ये होतं, तर ते आपलं लिनियर इक्वेशन होतं. त्यामुळे सोल्युशन फाइंड करताना आपल्याला एम आणि एनच्या व्हॅल्यू फाइंड करायला लागते. मग आता आपण काय केलेलं बघा, 1/x इज इक्वल टू एम पुट केलेलं, आणि 1/y इज इक्वल टू एन पुट केलेलं. मग तिथं जर व्हॅल्यू पुट केल्या तर काय होतं बघा इक्वेशन, 1/x इज इक्वल टू एम आणि 1/y इज इक्वल टू एन. या पद्धतीने हे इक्वेशन होतं. मग एक्स ची व्हॅल्यू किती आलेली
-9 आलेली, मग 1/-9 इज इक्वल टू m मिळालं आणि 1/1 इज इक्वल टू n मिळालं. मग दोन्ही साईड्स आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे m आणि n ची व्हॅल्यू किती आली, m इज इक्वल टू -1/9 आणि n इज इक्वल टू काय आली, 1 आली. दोन्ही साईडचा फक्त रेसिप्रोकल घेतला की आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू मिळून जाते. नेक्स्ट इक्वेशन्स आहेत 10/x + y + 2/x - y इज इक्वल टू 4 आणि 15/x + y - 5/x - y इज इक्वल टू 2. मग आता हे इक्वेशन सॉल्व्ह करताना पहिल्यांदा काय करूयात आपण, पुट 1/x + y इज इक्वल टू m पुट केलं आणि 1/x - y इज इक्वल टू n पुट केलं. मग ह्या दोन व्हॅल्यू पुट केल्यानंतर इक्वेशन कसं चेंज होईल बघा. फर्स्ट इक्वेशन काय होणार, मग 10m + 2n इज इक्वल टू 4 हे झालं इक्वेशन 1 आणि सेकंड इक्वेशन काय तयार होईल बघा, 15m - 5n इज इक्वल टू -2 हे झालं इक्वेशन 2. मग या दोन्ही इक्वेशन मध्ये आज आपण आता एलिमिनेशन मेथड वापरूया. मग एलिमिनेशन मेथड मध्ये काय करतो आपण, एक कोणता तरी व्हेरिएबल कॅन्सल आउट करून टाकतो. मग कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागतं, तर ते जर कोणता एखादा व्हेरिएबल आहे तर त्याचे कोएफिशियंट सेम करावे लागते. मग आता इथं बघा पहिल्यांदा ह्या दोन्हींचे साइन अपोजिट आहे. मग साइन अपोजिट असतील तर डायरेक्ट ऍडिशन करून आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो आपण. त्यामुळे काय करतो आपण, मल्टिप्लाय इक्वेशन 1 विथ 5 and equation 2 with 2. बघा, जर फर्स्ट इक्वेशनला हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 × 2 आन्सर किती येणार आहे, 10 येणार आहे. आणि इक्वेशन 2 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 × -5 आन्सर -10 येणार आहे. म्हणजे यांच्या दोन्ही साइडला कोएफिशियंट्स किती होतील, 10 होतील. फक्त साइन त्यांच्या अपोजिट होतील, त्यामुळे आपण डायरेक्ट ऍडिशन करून हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. मग काय तयार नवीन इक्वेशन काय तयार होणार आहे बघा, 10 ने मल्टिप्लाय करतो इक्वेशन 1 ला. मग 10 × 5 आन्सर किती येणार आहे, 50m प्लस 2 × 5 10n इज इक्वल टू 4 × 5 आन्सर आलं 20. ह्याला इक्वेशन नंबर 3 दिलं. आता नेक्स्ट खालचं इक्वेशन बघा, 2 × 15 आन्सर आलं 30m मायनस 10n इज इक्वल टू -2 × 2 -4. हे इक्वेशन नंबर 4 झालं. मग आता या दोन्ही इक्वेशन मध्ये बघा n चे जे कोएफिशियंट्स आहेत ते 10 आणि 10 आले, फक्त साइन त्यांच्या अपोजिट्स आहेत. आणि ज्यावेळेस साइन अपोजिट असतात त्यावेळेस त्या दोन्ही इक्वेशनची आपण ऍडिशन करतो. त्यामुळे खाली काय लिहिणार आपण आता, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन ऍड केलं तर काय मिळेल बघा आपल्याला, 15m + 10n इज इक्वल टू 20 हे इक्वेशन होतं, प्लस 30m - 10n इज इक्वल टू -4. ऍडिशन केल्यानंतर 50 + 30 आन्सर किती येणार आहे, 80m. आता हे काय झालं, कॅन्सल झालं, इज इक्वल टू 20 - 4. दोन्हीचे साइन अपोजिट आहेत, सबट्रॅक्शन होणार आहे, म्हणून मोठ्या संख्येचं आपण चिन्ह देणार आहे. म्हणजे 80m इज इक्वल टू किती मिळालं, 16 मिळालं. मग ह्याच्यावरून m ची व्हॅल्यू किती मिळाली, m इज इक्वल टू 16 डिवाइडेड बाय 80. 16 × 16 16 × 5 80. म्हणजे m ची व्हॅल्यू किती मिळाली, m इज इक्वल टू 1/5. m ची व्हॅल्यू मिळाली 1/5. मग ही जी m ची व्हॅल्यू 1/5 मिळाली ते या इक्वेशन मध्ये पुट करूया. बघा, पुट इन इक्वेशन 3. आपण हे जे थर्ड इक्वेशन कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केलं तरी चालेल, आपण थर्ड इक्वेशन मध्ये पुट करतो बघा. मग 50 × m ची व्हॅल्यू 1/5 प्लस 10n इज इक्वल टू 20 असं इक्वेशन होतं. 5 ने डिवाइड करा, 5 ने डिवाइड केलं तर इथे आन्सर किती येणार आहे, 10. म्हणजे इक्वेशन काय मिळालं, 10 + 10n इज इक्वल टू 20. आता आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड करायची. आपण काय करणार, 10n आहे असं इथं ठेवणार, 10 ला r च्या साइडला शिफ्ट करूयात. मग 10 आता आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, तर त्या मिळालेल्या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करून क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू मिळतील. मग आता बघा, m ची व्हॅल्यू किती मिळालेली, 1/5 आणि n ची व्हॅल्यू 1 मिळालेली. ते आपण इथं पुट करूयात. म्हणजे 1/x + y इज इक्वल टू 1/5 झालं आणि 1/x - y इज इक्वल टू 1 आलं. मग आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तर काय येणार बघा, पहिल्यांदा 1 × 5 आन्सर आलं 5 इज इक्वल टू 1 ना कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर तीच संख्या येते. त्यामुळे 1 ना मल्टिप्लाय केलं x + y ला तर इथं आन्सर काय येणार आहे, x + y.
याला दिलं इक्वेशन नंबर 5. नेक्स्ट इथं पण सेम त्याच पद्धतीनं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. 1 आहे त्यामुळे आहे हेच आन्सर येणार. 1 to 1 आन्सर आलं 1 इज इक्वल टू x मायनस वाय. हे झालं इक्वेशन नंबर 6. आता हे दोन्ही इक्वेशन जर सॉल्व्ह केले तर बघा वायचा जो इथं कोएफिशियंट आहे तो +1 आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट -1 आहे. म्हणजे आज साइन्स अपोजिट असतील त्यावेळेस डायरेक्ट इक्वेशनचे ऍडिशन करतो. मग इक्वेशनचे ऍडिशन करूया बघा. ऍडिंग इक्वेशन 5 and 6 दोन्ही इक्वेशन्स जर ऍड केले तर काय मिळेल आपल्याला बघा. x + y = 5 प्लस x - y = 1 मिळेल. मग x + x आन्सर येणार आहे 2x. हा y ला y एलिमिनेट झाला इज इक्वल टू 5 + 1 आन्सर किती आलं 6 आलं. मग 2x = 6. x ची व्हॅल्यू किती मिळेल 6 डिवायडेड बाय 2. बे 3 6 त्यामुळे x व्हॅल्यू किती येणार आहे 3. x ची व्हॅल्यू मिळाली 3. आता काय करायचं आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. मग x = 3 मिळाली. या दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केलं तर आपल्याला काय मिळेल y ची व्हॅल्यू मिळेल. मग आता आपण इक्वेशन 6 मध्ये पुट करूया. पुट x = 3 इन इक्वेशन 6. 6 नंबरचं इक्वेशन काय होतं बघा. x - y = 1 हे इक्वेशन होतं. मग x ची व्हॅल्यू 3 पुट केली तर 3 - y = 1 मिळाले. 3 ला शिफ्ट केल्यानंतर हा मायनस होणार आहे म्हणजे -y = 1 - 3 मिळालं. -y -2 मग मायनस मायनस प्लस होणार आहे म्हणजे y काय मिळालं 2 मिळालं. मग सोल्युशन्स काय मिळाले ह्या इक्वेशनचे x, y x साठी काय आन्सर आलेलं आपलं 3 आणि y साठी 2. त्यामुळे फायनल आन्सर काय मिळालं 3, 2. नेक्स्ट इक्वेशन्स आहेत 27/x - 2 प्लस 31/y + 3 = 85 आणि सेकंड इक्वेशन आहे 31/x - 2 प्लस 27/y + 3 = 89. मग हे इक्वेशन सॉल्व्ह करताना पहिल्यांदा आपण सबस्टिट्यूशन मेथड करूया. पुट 1/x - 2 u घेऊया तिथं व्हेरिएबल आणि 1/y + 3 v. असं आपण सबस्टिट्यूशन घेतलं तर फर्स्ट इक्वेशन काय तयार होईल बघा. 27u + 31v = 85 याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आणि हे सेकंड इक्वेशन काय तयार होणार आहे मग 31u + 27v = 89. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता हे दोन्ही इक्वेशन जर व्यवस्थित बघितलं तर त्या दोन्ही इक्वेशन मध्ये काय झालं व्हेरिएबलचे जे कोएफिशियंट्स आहेत तर ते एक्सचेंज झालेले आहेत. आणि ज्यावेळेस असे एक्सचेंज होत असतील तर त्यावेळेस मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली कसं सोडवायचं हा क्वेश्चन. एकदा ह्या दोन्ही इक्वेशनचे ऍडिशन करायची आणि एकदा दोन्ही इक्वेशनचे सबट्रॅक्शन घ्यायचे. मग इझिली आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. मग आता पहिल्यांदा जर आपण ऍडिशन घेतली बघा. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 दोन्ही इक्वेशन्सचे आपण ऍडिशन करतो. 27u + 31v = 85 हे इक्वेशन होतं प्लस 31u + 27v = 89. ऍडिशन केल्यानंतर 7 आणि 1 8 आणि 3 आणि 2 5 58u प्लस इथं किती होत आहे 7 आणि 1 8 3 आणि 2 5 v = आता 9 5 14 इथे एक आला 8 आणि 8 16 आणि 17 काय आलं 174 आलं. मग बघा आता 58 ना दोन्ही साईडला आहे. RHS आणि LHS दोन्ही साईडला जर 58 डिवाइड केलं तर आपल्याला काय होईल हे इक्वेशन अजून चांगल्या फॉर्म मध्ये येईल आणि आपल्याला कॅल्क्युलेशन इझी जातील. त्यामुळे आपण 58 डिवाइड केलं तर काय येणार आहे बघा इथं u + v = 174 डिवाइडेड बाय 58. आन्सर किती येतं 3 येते. मग इक्वेशन काय मिळालं u + v = 3 मिळालं. याला इक्वेशन नंबर 3 देऊया. आता एकदा जशी ऍडिशन केली तशीच आपण काय करतो दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन घेतोय. मग आता बघा सबट्रॅक्शन घेतल्यानंतर काय 27u + 31v = 85 हे इक्वेशन होतं मायनस 31u + 27v = 89. मग आता इथल्या सबट्रॅक्शनच्या साइन मुळे काय होईल बाकी सगळ्यांची साइन चेंज होतील. मग 31 हे मायनस मध्ये होणार हे प्लसचं मायनस होणार आणि हे पण प्लसचं काय होणार आहे मायनस होणार आहे. मग आता बघा इथं 27 ला प्लस साइन आहे आणि 31 ला मायनस साइन आहे. मग ज्यावेळेस दोन्हीचे साइन अपोजिट असतील तर त्यावेळेस काय करतो आपण दोन्हीचे साइन अपोजिट असतील तर सबट्रॅक्शन घेणार आहे. आता बघा सबट्रॅक्शन घेतल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं येणार आहे -4u. इथं किती येणार आहे -4u = -4.
मग सगळ्यांना आपण -4 न जर डिवाइड केलं तर इक्वेशन काय तयार होणार बघा इथं, -4/4u -4v/-4 इज इक्वल टू -4 डिवाइडेड बाय -4. काय केलं आपण या इक्वेशन मध्ये, -4 न डिवाइड केलं होल इक्वेशनला, प्रत्येक टर्मला. आता इथं इक्वेशन काय तयार होईल बघा, u - v इज इक्वल टू 1 मिळणार आहे. मग हे जे इक्वेशन झालं याला इक्वेशन नंबर 4 दिलं. आता आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 सॉल्व्ह करायला लागतील. इक्वेशन 3 होतं u + v इज इक्वल टू 3 आणि इक्वेशन 4 आहे u - v इज इक्वल टू 1. मग आता इथं लगेच तुम्हाला समजतंय की v च्या दोन्हींचे कोएफिशियंट सेम आहेत आणि साइन अपोजिट आहेत, मग ऍडिशन करावी लागेल. मग ऍडिंग इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 आपण आता ऍड करूयात. काय येईल बघा, u + v इज इक्वल टू 3 प्लस u - v इज इक्वल टू 1. u + v 2u झालं, v ला v कॅन्सल झाला, इज इक्वल टू 3 + 1 आन्सर किती आलं 4. मग 2u इज इक्वल टू 4 आलं. u ची व्हॅल्यू किती येणार आहे, u इज इक्वल टू 4 डिवाइडेड बाय 2. बेके बे बेदुने 4 म्हणजे u इज इक्वल टू 2 मिळाले. हे u इज इक्वल टू 2 मिळालंय ते आपण इक्वेशन 4 मध्ये पुट करूयात. पुट u इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 4. 4 मध्ये पुट केल्यानंतर काय मिळेल बघा, u - v इज इक्वल टू 1 हे इक्वेशन होतं. 2 u ची व्हॅल्यू 2 पुट केली, 2 - v इज इक्वल टू 1. 2 - v इज इक्वल टू 1 आहे. मग v इज इक्वल टू फाइंड करायचं. मग -v ॲज इट इज ठेवला, हा 2 आहे तो पलीकडे शिफ्ट केला तर मायनस होईल, म्हणजे -v इज इक्वल टू -1 मिळालं. v ची व्हॅल्यू किती मिळाली, 1 मिळाली. आता u आणि v च्या व्हॅल्यू आपण फाइंड करून घेतलेल्या. आता आपल्याला त्यापुरतं काय करायचं, इथं पुट करायच्यात आणि x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आपण सबस्टिट्यूशन मेथड मध्ये पुट काय केलं होतं बघा, 1/x - 2 इज इक्वल टू u पुट केलेलं आणि 1/y + 3 इज इक्वल टू v पुट केलेलं. मग त्या व्हॅल्यू फक्त पुट करूयात बघा. 1/x - 2 इज इक्वल टू u ची व्हॅल्यू किती आले, 2 आले, 2/1. नेक्स्ट 1/y + 3 इज इक्वल टू v किती मिळालाय, 1 मिळालंय. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात आणि सॉल्व्ह करूयात बघा. 1 × 1 आन्सर येणार आहे 1. आता 2 न मल्टिप्लाय केला, 2 × x 2x मायनस 2 × 2 4 आलं. म्हणजे हे इक्वेशन कसं तयार झालं बघा आपलं, 2x हा जो -4 आहे तो आपण इकडे आणला, किंवा आम्ही असं इक्वेशन ठेवूयात बघा. इक्वेशन नंबर किती येणार आहे, 5. नेक्स्ट हे इक्वेशन सॉल्व्ह करणार आपण. हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर काय येणार आहे, 1 इज इक्वल टू y + 3. हे झालं इक्वेशन नंबर 6. आता हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळेल बघा, हे जे इक्वेशन होतं 1 इज इक्वल टू 2x - 4, याच्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग x ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, हा -4 होता, इकडे आल्यानंतर +4 येणार आहे, म्हणजे 2x इज इक्वल टू 5 मिळालं. याच्यावरून x इज इक्वल टू काय मिळणार आहे, 5/2. सेम त्याच पद्धतीनं इक्वेशन नंबर 6 आपण सॉल्व्ह करतोय. इक्वेशन नंबर 6 काय होतं, 1 इज इक्वल टू y + 3 होतं. मग y ची व्हॅल्यू फाइंड करायची. हा +3 होता, तो एलच्या साईडला शिफ्ट झाल्यानंतर मायनस होणार आहे, म्हणजे 1 - 3. मग y ची व्हॅल्यू किती मिळेल, -2 मिळते. मग आपलं फायनल सोल्युशन काय झालं, x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 5/2 आणि y ची व्हॅल्यू -2. नेक्स्ट इक्वेशन्स आहेत 1/3x + y प्लस 1/3x - y इज इक्वल टू 3/4 आणि सेकंड इक्वेशन आहे 1/2 × 3x + y मायनस 1/2 3x - y इज इक्वल टू -1/8. आता हा क्वेश्चन व्यवस्थित बघा, कारण या इक्वेशन मध्ये जे आपण 3 इक्वेशन सॉल्व्ह केलेले अगोदरचे, तर त्या इक्वेशन मध्ये डिनोमिनेटर मध्ये फक्त व्हेरिएबलच्या टर्म्स होत्या. आता इथं व्हेरिएबल पण आहेत आणि कॉन्स्टंट टर्म पण प्रेझेंट आहेत, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आता चला सॉल्व्ह करूयात आपण. पुट काय करणार आहे, पुट 1/3x + y इज इक्वल टू m पुट केलं आणि 1/3x - y इज इक्वल टू n पुट केलं. मग फर्स्ट इक्वेशन कसं तयार होईल बघा, 1/3x + y इज इक्वल टू m पुट करतो, म्हणजे डायरेक्ट काय येणार आहे, m + n इज इक्वल टू 3/4. अशा टाईपचं हे इक्वेशन तयार होईल. हा 4 डिवाइड मध्ये होता, इकडे नेल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय होईल. मग नवीन इक्वेशन काय मिळेल बघा, 4m + 4n इज इक्वल टू 3. याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊया. सेम त्याच पद्धतीने हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पण हे इक्वेशन सॉल्व्ह करताना मग आता काय होणार आहे, हा 2 जो आहे तर तो डिनोमिनेटर मध्ये आहे, म्हणजे याला आपल्याला कसं लिहावं लागेल बघा, 1/,
1/2 ॲज इट इज ठेवलं इंटू एम मायनस 1/2 इंटू एन इज इक्वल टू मायनस 1/8 झाले. म्हणजे हे इक्वेशन कसं तयार होणार बघा, m/2 मायनस 2n/2 इज इक्वल टू मायनस 1/8. जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं इक्वेशनला तर काय होणार आहे बघा, 2 इंटू m/2 मायनस 2 इंटू n/2 इज इक्वल टू 2 इंटू मायनस 1/8. मग इथं काय होईल, ह्या 2 ला 2 कॅन्सल झाला, इथं 2 ला 2 कॅन्सल झाला आणि बे एके बे, बेचोक 8. म्हणजे नवीन इक्वेशन काय तयार होणार बघा, m मायनस n इज इक्वल टू मायनस 1/4. ज्या पद्धतीने आपण इथं 4 हा मल्टिप्लाय मध्ये नेलेला त्याच पद्धतीने इथं आपण 4 काय करणार डिवाइड मध्ये तो आपण मल्टिप्लाय करणार. म्हणजे नवीन इक्वेशन काय तयार होईल बघा, 4m मायनस 4n इज इक्वल टू 1. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये n चे जर आपण कोएफिशियंट्स पाहिले तर n चे कोएफिशियंट्स सेम आहेत आणि साइन पण अपोजिट आहेत. म्हणजे दोन्ही इक्वेशनचे काय करायला लागेल, आता इथं ऍडिशन करायला लागेल. मग बघा, ऍडिंग इक्वेशन 1 and 2 हे दोन्ही इक्वेशन्स ऍड केले तर काय मिळेल बघा, 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 आणि सेकंड इक्वेशन होतं 4m मायनस 4n इज इक्वल टू 1. इक्वेशन ऍड केले बघा, 8 प्लस 8 किती, सॉरी 4 प्लस 4 8m, हा n कॅन्सल झाला व्हेरिएबल आणि 3 प्लस 1 4 आलं. मग m इज इक्वल टू काय मिळेल, 4 डिवायडेड बाय 8, 4 एके 4, 4 दुने 8. m ची व्हॅल्यू याच्यावरून किती मिळाली, m इज इक्वल टू 1/2 मिळाली. मग ही m इज इक्वल टू 1/2 मिळेल. या कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केलं तर आपल्याला n ची व्हॅल्यू मिळेल. मग आपण पुट करूया बघा, पुट m इज इक्वल टू 1/2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर काय मिळेल बघा आपल्याला, m इज इक्वल टू आपण 1/2 पुट करतो इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 होतं 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. m ची व्हॅल्यू 1/2 म्हणजे 4 इंटू 1/2 प्लस 4n इज इक्वल टू 3. बे एके बे, बे दुने 4. मग 2 प्लस 4n इज इक्वल टू किती मिळालं, 3 मिळाले. आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड करायची, त्यामुळे 4n ॲज इट इज ठेवूयात आणि 2 पलीकडे शिफ्ट करत, म्हणजे 4n इज इक्वल टू 3 मायनस 2 मिळालं. म्हणजेच 4n इज इक्वल टू 1 मिळालं. मग n ची व्हॅल्यू किती मिळणार आहे, n इज इक्वल टू 1/4. अशाच पद्धतीने आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्या, त्या आता फक्त काय करणार आहे आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट करणार. मग इक्वेशन काय होते बघा, 1/3x प्लस y इज इक्वल टू m आणि सेकंड इक्वेशन काय होतं, 1/3x मायनस y इज इक्वल टू n होतं. मग या इक्वेशन मध्ये m आणि n च्या व्हॅल्यू फक्त आपल्याला पुट करायचं. मग m ची व्हॅल्यू किती होती, 1/2 म्हणजे 1/3x प्लस y इज इक्वल टू 1/2 आणि सेकंड इक्वेशन काय मिळणार आहे, 1/3x मायनस y इज इक्वल टू n ची व्हॅल्यू 1/4. आता हे दोन्ही इक्वेशन्स क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. मग 1 इंटू 2 आन्सर आले 2 इज इक्वल टू 1 न मल्टिप्लाय करतोय म्हणजे 3x प्लस y ॲज इट इज राहणार आहे. मग याला इक्वेशन नंबर 3 देऊयात. आता नेक्स्ट इक्वेशन काय येणार बघा, 1 इंटू 4 इज इक्वल टू 3x मायनस y. ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 4 देऊया. मग इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 व्यवस्थित जर बघितलं तर y इलिमिनेट होतं. कसं इलिमिनेट करावं लागेल, दोन्ही इक्वेशनचे आपल्याला ऍडिशन घ्यावी लागेल. मग ऍडिंग इक्वेशन 3 and 4, तिसरं आणि चौथं इक्वेशन आपण ऍड केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, x आणि y च्या व्हॅल्यू मिळतील बघा. मग काय येणार बघा, 3x प्लस y इज इक्वल टू इक्वेशन मध्ये 2 होतं प्लस 3x मायनस y इज इक्वल टू 4. दोन्ही इक्वेशन्स ऍड केले, 3x प्लस 3x आन्सर येणार आहे 6x. y ला y इलिमिनेट झाला इज इक्वल टू 6 मिळालं. मग 6x इज इक्वल टू 6 मिळालं. x ची व्हॅल्यू किती येणार, x इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 6, आन्सर किती आलं 1. म्हणजे x इज इक्वल टू 1 मिळालं. हे x इज इक्वल टू 1 मिळाले ते आपण इक्वेशन 4 मध्ये पुट करूया. पुट इन इक्वेशन 4. मग इक्वेशन 4 मध्ये पुट केलं तर काय मिळणार आहे बघा, 3x मायनस y इज इक्वल टू 4 होतं. x ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 3 इंटू 1 मायनस y इज इक्वल टू 4 झालं. मग 3 इंटू 1 आन्सर किती येणार, 3 मायनस y इज इक्वल टू 4. y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, y ॲज इट इज ठेवूयात आणि 3 RHS साईडला शिफ्ट करूयात. म्हणजे मायनस y इज इक्वल टू 4 मायनस 3.
मायनस वाय इज इक्वल टू 1 मिळालं. म्हणजेच काय झालं, वाय इज इक्वल टू 1 मिळालं. वाय इज इक्वल टू 1 म्हणजे फायनल सोल्युशन काय मिळालं आपल्याला, एक्स इज इक्वल टू 1 आणि वाय इज इक्वल टू 1. मग लिहिणार कसं, फक्त एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 1 कॉमा 1. हे झालं या क्वेश्चनचं फायनल सोल्युशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स या चॅप्टरचे ॲप्लिकेशन्स बघणार आहेत आणि प्रॅक्टिस सेट 1.5 सॉल्व्ह करणार आहेत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट फ्युचर टॉपर्स. थँक्यू.